जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळिले संती, भय निरसले खंती, कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो, तुम्ही सांभाळिले संती, भय निरसले खंती, तुका म्हणे काळ आता करून शके बळ, तुम्ही सांभाळिले संती, भय निरसले खंती, समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगन्निहितपाणिं मंडनं मंडनानां, करुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं, हृदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि, जयांचे किलिया स्मरण भूय सकळ विद्येंचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियता, मस्तक हे पाया त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळिले संती, भय निरसली खंती. संतश्रेष्ठ वैराग्य मुक्तपणे महाराष्ट्र भूषण जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा संत महात्म्यांच्या कृपेचा संगतीचा अनुभव सांगणारा हा अभंग आजच्या सेवेसाठी निवडला. जगद्गुरु तुकोबाराय मोठ्या कृतज्ञ भावनेनं ज्या मायबाप संतांचा सहवास घडला, ज्यांचे आशीर्वाद मिळाले, ज्यांच्या संगतीनं जीवनामध्ये साच सत्य असा लाभ मिळाला, त्याविषयीची कृतज्ञता आणि तो अनुभव आपल्या समोर मांडतात. महाराज म्हणतात, जन्म अनेक झाले होते, पण आजी या वर्तमान कालीन या जन्मामध्ये मानव जन्मामध्ये फल मिळाले आणि तेही साच फल मिळाले. अर्थात हा कशाचा परिणाम आहे तर तुम्ही सांभाळले संती, तुम्ही मायबाप संतांनी अंगीकार केला, स्वीकार केला, आमचा सांभाळ केला आणि त्याचा परिणाम म्हणून सात फलही मिळालं. भय आणि खंत या दोहोंचंही निरसन झालं. कृतार्थ झाल्याचा अनुभव आला, इच्छा पूर्ती झाली आणि महाराज म्हणतात जीवनामध्ये सर्वात मोठं जे असलेलं काळ मृत्यू यमाचं भय तेही घालवलं गेलं. या सर्वाचा कशातून हे घडलं तर त्याचा संकट तुम्ही सांभाळले संते विढावला. अभंगातील हा सारांश आपल्या समोर ठेवला. या निमित्तानं हा अखंड हरिनाम सप्ताह आणि भव्य असा महोत्सव प्रतिवार्षिक नियमाप्रमाणे संपन्न होतोय. निमित्त आपल्या सर्वांना ज्ञात आहे, आपल्या वावी क्षेत्रामध्ये राहून ज्यांनी पारमार्थिक साधना करत असताना या परिसराला नव्हे तर महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबा तुकोबारायांच्या विचाराच्या प्रचाराचं प्रसाराचं महत्वपूर्ण कार्य केलं. स्वतः भक्तीचा आनंद घेता घेता या भक्ती गंगेमध्ये अनेकांना न्हाऊ घातलं. असे आमचे परमपूजनीय परमश्रद्धेय गुरुवर्य ब्रह्मलीन श्री रामगिरीजी महाराज यांच्या 13व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं हा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होतोय. मागील वर्षी याच जागेमध्ये याच ठिकाणी आपण भव्य दिव्य असा तपपूर्ती उत्सव या ठिकाणी सर्वांनी अनुभवला आणि याही वर्षी नित्यनियमाप्रमाणे पुन्हा मला असं वाटतं की आजही इथे आल्यानंतर तपपूर्ती सोहळ्यात आणि आजच्या सोहळ्यात कुठे काही उणीव वाटत नाही.
हे तेवढ्याच श्रेष्ठ असे आमचे गुणीजन मंडळी आहे. उत्तम प्रकारची मंडप साऊंड सिस्टीम व्यवस्था या ठिकाणी आहे. मोठ्या प्रमाणात या पंचक्रोशीतील गायक वादक महाराज मंडळी अभ्यासक उपासक आहेत आणि समोर बसलेली आपल्यासारखी सर्व वडीलधारी तज्ज्ञ सुज्ञ अशा पद्धतीची श्रोते मंडळी तरुण बांधव माता भगिनी आहेत. याचाच अर्थ आपलं सर्वांचंच या सोहळ्याविषयीचं जे प्रेम आहे ते यातून दिसून येत आहे. विठाला ज्यांच्या विशेष अशा मार्गदर्शनानं आणि ज्यांच्या पुढाकारामुळेच आपणा सर्वांना एकत्र येण्याची संधी या ठिकाणी मिळते ते वारकरी संप्रदायातील एक थोर कीर्तनकार आणि आम्हाला ज्येष्ठ बंधुतुल्य असे असणारे आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ गुरुबंधू श्री हरिभक्ती परायण पांडुरंग महाराज. त्याचप्रमाणे महाराजांच्या समवेत या ठिकाणी या कार्यामध्ये सहभागी असलेली त्यांची सर्व स्नेही कार्यकर्ती मंडळी, त्यांचे चिरंजीव कृष्णा महाराज आणि सर्व परिवार, त्यांच्या मातोश्री, त्याचप्रमाणे ज्यांच्या द्वारा गोड असा हा भक्तीचा आनंद आपण घेतोय. आपण या ठिकाणी चाल ऐकलेली आहे. अर्थात महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाला ज्यांचं भूषण वाटतं अशी ही सर्वच गुणीजन मंडळी. मग आदरणीय रवींद्र महाराज पवार आहेत, सुनील महाराज दिवटे आहेत, त्यांच्या वाजवण्यात गंभीरता आणि अवखळता असं दोघंही आहे असे गंभीर महाराज अवतार. त्याचप्रमाणे या बाजूला आदरणीय संपत महाराज जाधव आहेत, आदरणीय वेलजाळे महाराज आहेत, आदरणीय दिघे महाराज आहेत, नामदेव महाराज जाधव आहेत आणि सर्व असलेली टाळकरी वारकरी गुणीजन मंडळी ज्यांचं कीर्तन मगाशी आम्ही ऐकलं ते विलास महाराज आहेत. तुम्हाला हे भाग्य नाही खरं सांगायचं म्हणजे. आम्ही इथे आल्यानंतर त्यांच्या कीर्तनाचा लाभ आम्हाला हार्मोनियम वादक विणेकरी आणि आमची सर्व मंडळी, आपण सर्व मंडळी आजच्या या कार्यक्रमासाठी अनेक पाहुणे मंडळी सुद्धा आवर्जून उपस्थित आहेत. शिर्डी पंचक्रोशीतून आलेले हरिभक्तीपरायण नामदेव काका बाबू रोहीकर, साहेबराव अण्णा जपे सावळी विहीरकर, आमची नेवाशाची आलेली सर्व स्नेही मंडळी आणि या परिसरातील देखील आपण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी. तुकोबारायांचा अभंग आहे. या अभंगातून तुकोबारायांना संत महात्म्यांच्या संगतीचा कृपेचा अनुभव सांगायचा आहे. अर्थात या मानवी जीवनामध्ये संत महात्म्यांची कृपा ही अत्यंत गरजेची आहे. म्हणूनच त्या कृपेचा अनुभव आपणा सर्वांना तुकोबारायांना सांगायचा. जी गोष्ट सर्वांच्या उपयुक्ततेची असते, गरजेची असते, ती सर्वांना सांगितली पाहिजे. हा सज्जनांनी बाळगलेला एक सुसंस्कार आहे. शहाणे करून सोडावे अवघे जन या न्यायानं. कारण असं आहे की आजचा काळ हा प्रचंड धावपळीचा, धकाधकीचा, आत्मकेंद्री, थोडासा चंगळवादाकडे जाणारा, इहवादामध्ये गुंतलेला, तिथे मी कोण, हे जीवन म्हणजे काय, परमात्मा म्हणजे काय, जीवशिवाचा संबंध तरी नेमका काय असतो, अशा सर्व गोष्टींचा विचार करायला वेळ तरी कुणाकडे. एक लोककथा सांगितली जाते की एक मनुष्य परमेश्वराच्या भजनी लागला आणि खूप कठोर असं भजन तपश्चर्या त्या ग्रस्तानं केली आणि भजन केल्यानंतर परमात्मा प्रसन्न झाले. परमात्म्याने त्याला विचारलं तुला काय देऊ. तो गोंधळला. बऱ्याच वेळेला काय होतं, नेमक्या वेळी मनुष्य गोंधळतो. म्हणजे अगदी इथं येईपर्यंत काही वेळेला कीर्तनाचा अभंग ध्यानात असतो, पण आल्यावर असं होतं की अरे आमचं चरण विसरलं की काय कोण असतो. हे तुमचाच गोंधळ सांगण्यापेक्षा माझाही सांगितला पाहिजे. कारण इथे येईपर्यंत कोणते स्वर काढायचे, कोणता राग म्हणायचा, कशी ठेवण घ्यायची हे ध्यानात असतं. पण असे अनुभव आपल्या सगळ्यांना येतात कधी कधी. ऐत्या वेळी गोंधळ होतो आणि मग काय करायचं, संभ्रमावस्था. देव प्रसन्न झाले, मागायचे तरी काय. त्यानं सांगितलं प्रभू एक काम करा, माझी सावली नाहीशी करा, कारण मला काहीतरी आगळं वेगळं मागणं मागायचंय. या जगामध्ये बरीच माणसं अशी असतात की त्यांना वेगळं काहीतरी हवं असतं, वेगळं मागायचं, वेगळं बोलायचं, वेगळं सांगायचं. म्हणाले माझी सावली नाहीशी करा. असं म्हटल्यानंतर भगवान तथास्तु म्हणाले आणि तो गृहस्थ सहजच मग बाजारामध्ये काही विकत घ्यायचं होतं म्हणून गेला.
तिथे गेल्यानंतर बाजारात फिरत असताना काही सज्जनांच्या ध्यानात आलं की अरे याला सावली नाहीये, आणि आपल्याकडे अशी मान्यता आहे सावली नसणं म्हणजे एकतर तो देवाचा अवतार तरी आहे, नाहीतर तो भूत तरी आहे. या दोघांना सावली नसते अशी सहजच मान्यता. अर्थात एकदम एवढ्या बाजारात देव येण्याची सुतराम शक्यता नाही, हे भूत असलं पाहिजे असा पक्का विश्वास लोकांना झाला. आणि सर्वजण एकमेकाशी कुजबुजायला लागले, म्हणाले काहीतरी वेगळा प्रकार आहे, याला सावली नाहीये. माणसं त्यापासून दूर जायला लागली. अगदी काहींनी आपली दुकानं सुद्धा लावली, काहींनी बाजारातूनच काढता पाय घेतला, काहींनी तर त्याला आता गाठून मारण्याचाही डाव आखला. म्हणले हे भूत जर असेल तर एकदाच मारून तरी टाका. कुत्र पिसाळलं म्हणजे माणसं काय करतात. एकदा आम्ही बेटावर राहत असताना पिसाळलेलं कुत्र आलं. आता गंगेला दोन्ही बाजूनं भयंकर पाणी आहे, कुत्र पिसाळलेलं आहे. महाराजांना कुठेतरी कीर्तनाला जायचं. महाराज म्हणले अरे या कुत्र्याची काहीतरी विल्हेवाट लावा, याला नेऊन सोडा बाहेर. आता साधूचं हृदय हे नेऊन सोडा म्हणले. लोक म्हणले जे विद्यार्थी होते म्हणले महाराज तुम्ही कीर्तनला जा, आम्ही याला बरोबर सोडतो. आता पोरच ती महाराजांना जाऊ दिलं. पोरांनी कुत्र्याचं काय करायचं ते, पोरं म्हणजे दुसरी कोण आता होतेच सगळे आमच्यासह. आणि मग पिसाळलेलं कुत्र आहे, घरचे वडीलधारे लोक सांगतात त्या पद्धतीने ते मारलंच पाहिजे, मारावंच लागतं या नियमानं पुराणी. संध्याकाळी महाराजांनी म्हणलं अरे कुत्र्याचं काय केलं. एक जण फारच हुशार होता, तो म्हणला महाराज ते पळून गेला. पळून कसं काय गेलं, गंगेला चोहोबाजूनी पाणी आहे आणि पळून कसं गेलं. आता या उत्तर बाजूला दक्षिण बाजूला पुढे खडक आहे असे मध्ये मध्ये. एक जण म्हणाला महाराज काय केलं, त्या कुत्र्याने खडकावर उडी मारत मारत पळून गेलं म्हणाले. पाणी जरा थोडं कमी आहे ना तिथे. याचा अर्थ असा आहे की हे शक्यच नव्हतं, पण महाराजांच्याही ध्यानी आला. आता पुढे प्रश्न न विचारलेले बरे, काय झालं ते झालं असेल त्याचं. अर्थात शहाण्या माणसाचं ते लक्ष नसतं की काही गोष्टी समजून घेऊन थांबून गेलं. काहींना थांबणं कळत नाही म्हणून त्यांची फजिती जास्त होते. मुद्दा एवढाच सांगायचा की हा भूत आहे हे लोकांच्या ध्यानी आल्यानंतर त्याला मारण्याची सुद्धा तयारी सुरू झाली. तो घरी पोहोचला आणि घरी गेल्यानंतर बायकोच्या जेव्हा ध्यानी आलं की यांची सावली पडत नाही, तिने सांगितलं हो देवाची प्रार्थना केली तुम्ही आणि हे काय करून आला, तुम्ही तुमची सावली नाहीशी केली. आता लोक तुम्हाला भूत समजायला लागले. मी जरी किती सांगण्याचा प्रयत्न केला तरी भूत म्हणून आता ते तुम्हाला मारण्याशिवाय राहणार नाही. त्या कथेतला बोध एवढा आपल्याला घेता येईल की साधारणपणे सावली हरवली तरी माणसाचं जीवन एवढं अपवित्र आणि अशुभ होऊन जातं. माणसाचा जर आत्माच हरवला तर माणसाचं जीवन केवढं अशुभ होऊन जाईल. याचा अर्थ असा आहे की आजच्या समाज जीवनाकडे पाहत असताना कुठेतरी आत्मा हरवला आहे अशी जाणीव आपल्याला कुटुंबात वागताना होते, समाजात वावरताना होते आणि कार्य करताना होते. कारण माणुसकी कमी झालेली आहे, एकमेकाविषयीचा प्रेमभाव आटत चाललेला आहे, इतरांच्या दुःखात धावून जाण्याची प्रवृत्ती कमी होताना दिसते आहे आणि इतर सुखी असावे अशी प्रार्थना सुद्धा फार कमी करतायत. आपल्यासाठी प्रार्थना मात्र अनेक जण करतायत. त्यासाठी कोणतीही पूजा घालण्याची तयारी आहे, फक्त प्रार्थना आपल्यासाठी. अस्माकं सकल कुटुंबानां क्षेम स्थैर्य आयुर आरोग्य प्राप्त्यर्थम प्राप्त लक्ष्मी रक्षणार्थम अप्राप्त लक्ष्मी प्राप्त्यर्थम. म्हणजे जे माझं आहे देवाचे मलाच राहू दे आणि अप्राप्त लक्ष्मी प्राप्त्यर्थम दुसऱ्याचं जे आहे ते सुद्धा मलाच मिळू दे. अशी स्वार्थी प्रार्थना जगामध्ये एका बाजूला दिसते. याचा अर्थ असा आहे की अशा या समाजाला संतांच्या सहवासाची, संतांच्या विचाराची गरज आहे की जे त्याला त्याच्या आत्मस्वरूपाचा बोध करून देतील. आणि म्हणून आज ज्या महान संतांची पुण्यतिथी आपण करतोय हा खटाटोप तरी कशासाठी. ज्ञानोबारांची एक प्रसिद्ध ओवी आपल्या सर्वांना माहिती आहे. तैसे हरपले आपण पे पावे तै संताचे पाहता जीवसावे म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. निमित्त पुण्यतिथीचं करून त्यांनी काही केलेले जे पारमार्थिक उपाय आहे, साधन आहे, आपल्याला त्याला उजाळा देता येईल का. त्यांनी दिलेला जो बोध आहे तो आपल्याला या निमित्तानं ध्यानी घेता येईल का. हाच विचार करून मला असं वाटतं की आपण महापुरुषांच्या संतांचे जयंती पुण्यतिथी महोत्सव साजरे करतोय. आज जगद्गुरु तुकाराम महाराजांना देखील संत महात्म्यांविषयीचाच अनुभव सांगायचा आहे. कारण असं आहे, अनुभव
कुणाचे ऐकावे? तर ज्याचा तो अधिकार आहे, ज्यानं तो अनुभव खरोखर घेतलेला आहे, अनुभव त्याचा ऐकला जातो. आणि ऐकत असताना त्याच्यात 2-3 मुद्दे आहेत. तो अनुभव सफल असला पाहिजे, तो अनुभव शक्य असला पाहिजे आणि तो अनुभव योग्य असला पाहिजे. कारण जगामध्ये बरेच अनुभव असे असतात की ते एखाद्यासाठी सफल असतील, पण दुसऱ्याला तो अनुभव फल देईल याची खात्री देता येत नाही. म्हणजे माउंट एव्हरेस्ट शिखरावर एखादा गेला, पण त्यानं अनेकांना जरी सांगितलं तरी ते काम अनेकांना जमण्यासारखं नाही. विरळा पावे, विरळा पावे. अनेक एकानं सांगितले पा असं एक औषध आहे की सर्व रोग नाशक आहे. म्हणाले सांगा की आम्हाला तर अशा औषधाची गरज आहे, रोग खूप वाढलेले आहेत. म्हणाले औषध असं आहे की नुकत्याच व्यालेल्या वाघिणीचं दूध सोन्याच्या पात्रात काढून आणायचं आणि ते अंशापोटी प्यायचं. कशाचं दूध आणायचं? शेळीचं नाही म्हणालो मी, नुकत्याच व्यालेल्या वाघिणीचं दूध आहे. आता गोष्ट चांगली सांगितली हो तुम्ही, औषध चांगलं सांगितलं, परंतु हे औषध आणणं शक्य आहे का? म्हणजे काही अनुभव सफलही नसतात, काही शक्यतेच्या पलीकडचे असतात, तर काही योग्य नसतात. त्यामुळे योग्य भाव सुद्धा पाहिला पाहिजे ना. एक जण म्हणाला, महाराज अहो तुम्ही काय सांगता की दुःखाचा विसर पडण्यासाठी हरिभजन करावं, आमच्याकडे दुःखाचा विसर पडण्यासाठी औषध आहे म्हणाला. औषध आहे म्हणा. अर्थात त्याचा तो अनुभव त्याच्या पुढचा जरी बरोबर असला, अर्थात तो जे औषध घेतोय त्या औषधाने किती तास दुःखाचा विसर पडतो हे त्याचं त्याला ठाऊक. काही तासानं पुन्हा तो शुद्धीवर येतो आणि मग पहिलं दुःख अधिक हे औषध प्याल्याचं दुसरं दुःख, म्हणजे दुःखावर दुःख आणखी वाढलं जातं. याचा अर्थ असा आहे की काही अनुभव हे योग्य नसतात, काही अनुभव शक्य नसतात आणि काही अनुभव आमच्या गरजेचे नसतात. हे गरजेचाही पाहिजे ना तो की त्यांनी केलंय, पण त्यांनी जे केलंय ते आमच्यासाठी गरजेचं असलं पाहिजे. मला मुद्दा पुढे न्यायचा आहे. जगद्गुरु तुकोबाराय ज्या संत महात्म्यांच्या कृपेचा अनुभव सांगतायत, ती संतांची कृपा आमच्यासाठी गरजेची आहे. कारण संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद दिसी ग्वाही. मायबाप संतांच्या भेटीशिवाय आम्हाला जीवनाची दिशा कोण दाखवणार? आम्हाला जीवनातील जीवन मूल्यांचं स्मरण कोण करून देणार? किंवा मगाशी मांडला त्या पद्धतीने आमचा आत्मभाव, हरवलेला आत्मभाव, मानवभाव, दैवी भाव जागृती कोण देणार? आणि मग संत महात्मेच हे कार्य करू शकतात. पिढ्यानपिढ्या समाजामध्ये काही नीतिमूल्य टिकून आहे. हा कोणाच्या विचारांचा प्रभाव आहे? मला असं वाटतं हा आपल्या व्यक्तिगत पुण्याईचा प्रभाव नसून हा संत महात्म्यांनी केलेल्या परमार्थाचा, अट्टहासाचा प्रभाव आहे. की म्हणून आपल्याला आजही पंढरीला जावं वाटतं, एकादशी करावी वाटते. आज हरिदिनी आहे, एकादशी, आपण एकादशी व्रत करतो. किंबहुना आपल्याला पुण्य, परोपकार, सेवा या गोष्टी आजही आपल्या अंतःकरणात आहे. कारण संत महात्म्यांनी ही सगळी जीवन मूल्य आणि सद्विचारधारा जागृत ठेवलेली आहे. काही अनुभव असे आहेत की ते सर्वांना गरजेचे आहे. संत महात्म्यांच्या कृपेचा अनुभव या रीतीने गरजेचा. पण ठीक आहे महाराज, तो योग्य आहे का? म्हणाले हो, फारच योग्य आहे. कारण संतांच्या जवळ राहण्यापेक्षा आणखी योग्य गोष्ट जगामध्ये दुसरी कोणती असणार? संगत संतन की करले, जन्म का सार्थक करू करले, कबीरजी म्हणाले. आणि सर्वच संत महात्म्यांनी अगदी मग गीतेपासून, भागवतापासून ते थेट हरिपाठापर्यंत संत संगतीचा महिमा आमच्या समोर मांडला. मुद्दा एवढा आहे की तो अनुभव योग्य आहे. पण महाराज, आम्हाला संतांची संगती करणं शक्य आहे का? महाराज म्हणतात ते नक्की शक्य आहे, फक्त आपल्याला त्यांच्या संगतीची अपेक्षा असावी. नाही संत संग मिळू लागला तर परमात्म्याकडे प्रार्थना करावी की हे प्रभू, तुझ्या कृपेनं जी अवघड संत संगती आहे, आम्हाला माहितीये बहु अवघड आहे, संत भेटी परी जग जेठी प्रभू, हे जगजेठी तुझ्या कृपेनं ती संत संगती आम्हाला घडू दे. अर्थात जगद्गुरु तुकाराम महाराज संत संगतीचा अनुभव त्यांना मिळाला मानव जन्मामध्ये. महाराज म्हणतात की ज्या मायबाप संतांच्या संगतीमध्ये
या जीवनातला परमोच्च लाभ मिळतो. यम लब्ध्वाचा परम लाभम मन्यते नाधिकम ततः. अशा महापुरुषांच्या संगतीमध्ये जाण्याचा योग आला आणि संगतीमध्ये गेल्यानंतर काय परिवर्तन झालं. महाराज म्हणतात जन्म अनेक झाले होते. भारतीय संस्कृती किंवा आमची संत विचारधारा ही पूर्वजन्म आणि पुनर्जन्म मानणारी आहे. बरेच लोक असे आहे की ते पूर्वजन्मही मानत नाही, पुनर्जन्म मानत नाही. चार्वाकासारखे ते म्हणतात यावं जीवे सुखम जीवे तृणम कृत्वा घृतम पिवे भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कृतः. कशाचं पुनरागमन, कशाचा पुनर्जन्म. जगायचंय तोपर्यंत मौज मजा करा, भरपूर हौस मौस करा, भोगवादी राहा. पैसा संपला तर म्हणाले ऋणम कृत्वा घृतम पिवे. कर्ज काढा. आपण ते फेडायचं कसं, काय करायचं म्हणजे मेल्यावर कुणी फेडो, आपल्याला काय करायचं. अर्थात अशी विचारधारा धरून जर सर्वच जण जगामध्ये वावरू लागले तर या जगामध्ये केवढा अनाचार माजेल याचा नुसता विचारच करून पहा. आणि म्हणून माणसं अजून नीती सांभाळणारी आहे. म्हणूनच परिवारामध्ये सुख आहे, समाजामध्ये सुख आहे, गावागावामध्ये काही सुख नांदतंय. प्रत्येकानं अशी नीती सोडून दिली तर ही व्यवस्था बिघडून जाईल. मुद्दा असा आहे चार्वाकासारखे असे ते पूर्वजन्मही मानत नाही, पुनर्जन्म. परंतु या जगामध्ये आपण जर विचार केला तर विचारांची पूर्वजन्म पुनर्जन्म असावा अशी नक्की शंका येते आणि ते वाटू लागतं, पटू लागतं. का बरं पटू लागतं. एखादा जीव जन्माला आल्याबरोबरच प्रचंड अशी ज्ञान भांडार त्याच्याकडे असतं. कुठून आलं हे ज्ञान भांडार. अचंबित व्हावं अशा घटना आहे. मागे महिना 2 महिन्यापूर्वी एका मुलाचा टीव्हीवर सारखं एक बातमी दाखवत होते. काय नाव होतं त्याचं, कौटिल्य. त्या मुलाला भारतातच प्रश्न नव्हे तर इंटरनॅशनल जगभरातला कुठलाही प्रश्न विचारा. अमक्या देशाचं क्षेत्रफळ किती, तमक्या नदीची लांबी किती, तमक्या देशाचे पंतप्रधान त्या साली कोण होते, आत्ताचे नाही थेट मागचे, तमक्या देशाचे राष्ट्रपुरुष कोण होते. इतकी कुठलीही काही प्रश्न विचारा त्याच्याकडे उत्तर तयार आहेत आणि हसत खेळत तो उत्तर देतोय, खोड्या करता करता उत्तर देतोय. याचाच अर्थ शिकूनही ज्या गोष्टी ध्यानात राहत नाही. आज माणसं अनेक गोष्टी शिकण्यासाठी घोकंपट्टी करतायत. शाळेत सरांकडून समजलं नाही, ट्युशन लावली जाते, ट्युशनलाही समजलं नाही, आणखी अभ्यास वर्ग घेतले जातात, त्यातूनही समजलं नाही, आणखी काही च्यवनप्राश खायला दिले जातात. आता च्यवनप्राश खाऊन जर बुद्धी आली असती तर मला वाटतं च्यवनप्राश ज्यांनी निर्माण केला त्यांची मुलंच पंतप्रधान झाली असती. IAS IPS तेच झाले असते ना. त्याने च्यवनप्राश दुसऱ्याला कशाला खाऊ. याचा अर्थ काहीच परिणाम होत नसेल असंही मला म्हणायचं नाही. थोडा बहुत परिणाम, थोडी बहुत चालना त्या बुद्धीला. परंतु चालना कधी मिळेल, ती बुद्धी स्वतःच काही क्षमता त्या बुद्धीत असेल तर. म्हणून अशा पद्धतीची अचंबित करणारी घटना देखील 700 वर्षापूर्वी घडली. माऊली ज्ञानोबा अवतीर्ण झाले. या जगामध्ये ज्ञान विज्ञान हे सर्व अज्ञानानं झाकून टाकलेलं होतं. लोपले ज्ञान जगी ही तने नसी कोणी. आणि मग अशा वेळी माऊली ज्ञानोबा प्रकट झाल्यानंतर अगदी त्यांचं अवतार कार्य हळूहळू पुढे जात आहे. अनेक चमत्कारही त्यांच्या द्वारा घडले, अनेकांना त्यांनी बोधही दिला होता. परंतु सर्वात मोठं कार्य ज्ञानोबा यांच्या द्वारा पैठण क्षेत्रातून परत येत असताना नेवासे क्षेत्री ज्यावेळी ते थांबले, मूर्तीनाथ महाराज होते, सोपान काका मुक्ताई बरोबर होत्या. येता येतात मृत सच्चिदानंद बाबा सहजच लिहिलेनं तो चमत्कार, म्हणजे जाणीवपूर्वक संत कधी चमत्कार करत नाही, पण काही गोष्टी सहजतेनं घडत गेल्या की रडणाऱ्या बाईनं सांगितलं, महाराज तुम्ही मला आशीर्वाद दिलाय, सौभाग्यवती भव म्हणाला, परंतु ही प्रेतयात्रा माझ्या पतीची आहे. नाव काय तुमच्या पतीचं? म्हणाले सच्चिदानंद. सच्चिदानंद हे जर त्यांचं नाव असेल, हे तर परमात्म्याचं स्वरूप आहे. आणि परमात्मा तर अजोपिसन वे आत्मा भूतानाम ईश्वरोपिसन. अज म्हणजे जन्मरहित आहे, अव्यय म्हणजे नाश किंवा मृत्यूरहित आहे. मग सच्चिदानंद जर यांचं नाव आहे, प्रेतयात्रा थांबवा. आवाज दिला आणि सच्चिदानंद सच्चिदानंद तटतटा तुटती बंध. बंध तोडून ते प्रेत उठून बसलं आणि त्या प्रेतानं
ज्ञानोबारायांना विनंती केली की महाराज, फार बरं झालं की तुमच्या कृपेनं गेलेलं हे जीवन पुन्हा परत मिळालं. दिला या काळे अवकाश, नाही पावले आयुष्य नाश. कार्याकारण उरले शेष, गेले ते भूस जावो परते. तुकोबारायांच्या या विचारानुसार आता जे उरलंय ना ते कार्मिकच लावायचं म्हणाले. गेले ते भूस, मागचं असू द्या, पण हे कार्याकारण माऊली मला सेवा द्या. आणि पुढे करवीरेश्वर महादेवाच्या मंदिरात प्रवरामाईच्या तीरावर हे मंदिर आहे. किती सुंदर वनराई आहे आणि अशा ठिकाणी माऊली बसलेले आहेत. सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांकडून आज्ञा करून घेतली की महाराज, मला या जगतासाठी, जनसामान्यांसाठी काहीतरी करावं वाटतं, काही सांगावं वाटतं. आणि मग ज्ञानोबारायांनी गीतेचं माध्यम करून अवघ्या जगाला ईश्वरीय ज्ञान देणारा, भावासह अर्थाचं प्रगटीकरण करणारा भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी ग्रंथाची रचना सुरुवात केली. माऊली अर्थ सांगत असताना भावातही तल्लीन होते. त्याच्यामुळे हातात लिहायला लेखणी घेणं शक्यच नव्हतं. तल्लीन होते, तन्मय होते. आपल्याला माहिती आहे स्वामी रामसुखदासजी महाराज, त्यांचे अनेक ग्रंथ आपण वाचतो. खरं म्हणजे त्यांनी स्वतः ते लिहिलेले आहेत. बरेच ग्रंथ काय ते प्रवचन करायचे, प्रवचन रूपाने त्यांच्या भावावस्थेत ते बोलायचे आणि त्यांची काही सुज्ञ शिष्य मंडळी त्याचं लिखाण करायची. मला वाटतं आपला सध्या वारकरी संप्रदाय जो कमी पडतोय तो या बाबतीत आहे. खूप प्रज्ञावंत लोक आपल्याकडे, महाबुद्धिवंत लोक आहेत, परंतु त्यांची बुद्धी त्या डोंगरावरच्या पावसासारखी वाहून चाललेली आहे. कारण एवढी मोठी प्रतिभा आहे, परंतु त्याचं जर का ते संग्रह त्याचा झाला नाही, पुढच्या पिढीला जर ते मिळालं नाही, आणि बऱ्याच वेळेला त्यांची स्वतःची भावना अशी असते की हे कोणाला मिळू नये. आता असं जर असेल तर मग कसं होणार. इतरांच्या बाबतीमध्ये तर स्वामी विवेकानंदांची शिकागोची भाषणं आज आम्हाला वाचायला मिळतात. मला वाटतं आपल्याला वंदन स्वामी विवेकानंदांना करून चालणार नाही, ज्यांनी लिहिलं त्याला करावं लागेल. आपल्याकडे इस्कॉन संप्रदाय, इस्कॉन संप्रदायाचे पूज्यपाद स्वामी प्रभुपाद, त्यांची प्रातः भ्रमणामध्ये झालेली चर्चा सुद्धा पुस्तक रूपानं वाचायला, की सकाळी ते फिरायला जायचे, त्यांच्या समवेत काही भक्त समुदाय असायचा. ते भक्त मधून मधून एखादा प्रश्न विचारायचे आणि ते त्याची उत्तरं द्यायची. तर आता आमचे जपे पाटील बसलेत आणि काकानारा, त्यांनी परवा हा विषय मला जास्त बोलले. ते म्हणाले आपल्या संप्रदायात एवढी थोड कीर्तनकार मंडळी आहे, तुम्ही प्रत्येक कीर्तनकारानं, बरं का महाराज ते म्हणले, प्रत्येक कीर्तनकारानं एक पुस्तक तरी लिहून तुम्हाला जे वाटतंय, जे विचार आहे, जे आत्मसात केलंय ते लिहून मरा. नाही म्हणले ते, पण मी लावलं पुढे ते की हे लिहूनच मरा, नाही का. आणि मला वाटतं हा मुद्दा फार महत्वाचा आहे. विठाला विठाला ज्ञानोबाराय त्यांच्या भावावस्थेमध्ये ज्ञानेश्वरी सांगत होते. एक एक ओवी तिचा अर्थ श्रोते होते साक्षात निवृत्तीनाथ महाराज. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. आणि आज्ञाही भाग्यवान श्रोते होते आणि ही ज्ञानेश्वरी लिहिण्याचं काम करत होते. सच्चिदानंद बाबा आदरे लेखक उदाहला. सच्चिदानंद बाबांनी ज्ञानेश्वरी लिहायचं काम केलं. शके 1272, 12व्या शतकातली घटना आहे. आता जाता आता आणखी एक गोष्ट सांगायला हरकत नाही. ज्ञानोबारायांना ज्ञानेश्वरी मुक्ताईंना सुद्धा लिहायला लावता आली असती, जरी त्यांनी स्वतः लेखणी हाती घेतली नाही. ते सांगत होते त्यांच्या अवस्थेत सोपान काका लिहू शकले असते, ते काही अडाणी नव्हते. मग सच्चिदानंद बाबाला हे काम का दिलं, हे श्रेय त्यांना का दिलं, कदाचित मला असं वाटतं. ते खरं खोटं तुम्ही पहा, बरं वाईट ते तुम्ही पहा, पण मला वाटलंय ते सांगतो. ज्ञानोबारांना असं वाटलं असावं की निदान शेकडो वर्षानंतर येणाऱ्या पिढ्या, 700 वर्षानंतर जन्माला येणारे लोक तरी हा विचार करतील की अरे एक मेलेला मुर्दा जर हा ग्रंथ लिहू शकतो तर जिवंत मुर्द्यांनी निदान एकदा तरी वाचायला काय हरकत. एकदा तरी महाराष्ट्रात जन्माला आलेल्या माणसानं ज्ञानेश्वरी आणि तुकोबारायांची गाथा, नाथरायांचं भागवत वाचल्याशिवाय, हरिपाठ पाठ केल्याशिवाय
मरूच नाही मी म्हणतो. नाहीतर या महाराष्ट्राच्या आणि संतांच्या भूमीत जन्माला येऊन आपण साध्यच काय केलं. विठाला विठाला ज्ञानोबा या भूतलावर अवतीर्ण झाले आणि सर्व या भूतलावरील जनसामान्यांसाठी ज्ञानेश्वरीचा बोध, ईश्वरीय ज्ञान आमच्या स्वाधीन करून गेले. म्हणून तर खऱ्या अर्थानं आज आम्हाला हा भक्ती मार्ग सापडला. त्या मार्गानं आम्ही आज काही पावलं टाकत चालू शकतोय. खऱ्या अर्थानं संत महात्म्यांचे जे अनुभव आहेत ते आमच्यासाठी योग्यही आहेत, सफलही आहेत, ते शक्यही आहेत. गरज आहे फक्त त्या वाटेनं जाण्याची, गरज आहे ते अनुभव आत्मसात करून घेण्याची. आज जगद्गुरु तुकाराम महाराज संत महात्म्यांचा अनुभव आम्हाला सांगतायत. ते म्हणतात की ज्या संतांनी आम्हाला या ठिकाणी मानवी जीवनाची इति कर्तव्यता सांगितली, जन्म अनेक झाले होते, अनेक पूर्वजन्मही आहेत, पुनर्जन्मही आहेत, कोणी मानो न मानो पण आम्ही ते मानतो आहोत. ज्ञानोबा राय 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगतात. हा चमत्कार नाही का? ही माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, म्हणजे पूर्वजन्माच्या पुण्याईची दिलेली साक्ष आहे की ही ज्ञानेश्वरी अशी तशी प्रकट झाली नाही. वाचा केले बहुत कल्प, माझ्या या वाणीनं सत्य बोलण्याचं, सत्य सांगण्याचं जे काही कार्य केलंय ते अनेक कल्पच्या कल्प, अनेक जन्मच्या जन्म हे केलंय. नामदेवराय म्हणले जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. गीता म्हणते बहुनाम जन्मना म्हणते, ज्ञानवान माम प्रपद्यते. तुकोबाराय म्हणतात मागे बहुता जन्मे करीता आम्ही भवतापश्रमी दुःखी पिढीले निवभूत्या. याचा अर्थ असा आहे की अनेक संतांनी ही अनेक जन्म परंपरा मांडलेली आहे. आजही विचारांती आपल्याला ती मानावीच लागते. महाराज म्हणतात जन्म जरी अनेक मिळाले तरी सर्वच काळामध्ये फल मिळत नाही. थोडंफार फल मिळालं तरी साच फल मिळत नाही. निळोबारांच्या एका गवळणीचा आधार इथे घ्यावा लागेल. होते बहुत दिवस अर्थ वागवी अकस्मात फळ हरिची देखील पाहुणे जन्म मागे सार्थक त्याचे झाले मला वाटतं की हा खोकला केजरीवालांनी पाठवला की काय? त्यांना विचारायला सगळे चांगले योग येत आहेत पण खोकला काय त्यांचं जाईना. मला तसंच झालं 2-4 दिवसात. म्हणजे मला असं वाटलं की ते इन्फेक्शन थेट दिल्लीहून इकडे आलंय की घेतले जन्म मागे सार्थक त्याचे झाले. जन्म अनेक घेतले पण आधी ते अकस्मात फळ देऊ आले. आज त्याचं फल मिळालं. तसं तुकाराम महाराज म्हणतात की मला या मानव देहात येण्याचा योग आला. इथे येऊन मायबाप संतांची भेट झाली. संत भेटती आजी घेणे मी झालो चतुर्भुज, दोन्ही भुजा स्थूल सहज दोन्ही सूक्ष्म. अर्थात संत भेटीच्या विषयीचं समाधान तुकोबारायांनी अनेक अभंगातून व्यक्त केलंय. पण आज त्या संत भेटीतून मिळालेलं फलच महाराज सांगतायत अभंगाच्या प्रथम चरणात.
आजी फळ झाले साचे. महाराज म्हणतात जन्म अनेक आहेत, किती जन्म झाला फिरा गणित नाही जी दातारा, पण आजी फळ झाले साचे. आज वर्तमान काळात बोलतायत, या जन्मात फल झालं म्हणतायत आणि 7 फल मिळालं. आणि मुळात मानवी जन्मामध्ये जे मिळतंय ना त्याला फलच मानायला तयार नाही संत. ते म्हणतात तो फलाभास आहे. तो काय आहे? फलाभास आहे. जसं एक भगिनी स्नान करते पूर्वीच्या काळी, आणि स्नान करताना तिने आपल्या गळ्यातील चांगल्या पद्धतीचा सोन्याचा एक दागिना, ते हार असायचे पूर्वी मोठमोठ्या मण्याचे, नाही का. आमच्या आजा पंजांच्या गळ्यात फारच मोठमोठे ते पुतळे काय आणि ते त्या काळात ती सगळी पद्धत होती. तेव्हा तो हार असा भिंतीवर ठेवले. एक घार आली आणि तो हार उचलला आणि ती घार एका झाडावर जाऊन बसली. झाडावर जाऊन बसल्यानंतर तो हार त्या झाडावरती पडला आणि तो काठकीला तिथे अटकला. एक मनुष्य रस्त्याने चालला होता. रस्त्याच्या कडेला पाणी होतं साचलेलं थोडस आणि नितळ पाणी होतं. तो सहजच त्या पाण्याकडे पाहतोय. त्या स्वच्छ पाण्यामध्ये तो चमकणारा हार त्याला दिसला. परंतु काही माणसांची प्रवृत्ती कशी असते की ते नेहमी योग्य दिशेला धाव घेण्यापेक्षा अयोग्य दिशेला धाव घेतात. म्हणजे जुन्या काळात श्रोत्यांच्या बाबतीत वडीलधारी माणसं आमची सांगायची की एक श्वानमुखी श्रोता आणि एक व्याघ्रमुखी श्रोता. कुत्र्याला जर दगड मारला तर कुत्र दगडाच्या मागे पळतं. दगड मारला तर ते कुठं पळतं? दगड जिकडे पळतो तिकडे. आणि वाघाला जर दगड मारला तो पटकन कोणत्या दिशेला दगड आलाय, कोण फेकणार आहे त्याच्याकडे झेप घेतो. तसं काही माणसं एखादा विनोद किंवा एखादा दृष्टांत सांगितलं तेवढाच घरी घेऊन जातात. सिद्धांत अजिबात नाही. सिद्धांत अजिबात नाही. आमचा विलास मगाशी म्हणला काही लोक तंबाखू आणि कीर्तनात तो सांगत होते त्याचं कीर्तन फार छान झालं. अहो हे काहीच नाही, हे काहीच नाही. तुम्हाला सांगतो आता तो आनंद जो होता ना तो आता नाही. त्याने आम्हाला मगाशी गोष्ट सांगितली. तुम्हाला काही लोक असे कीर्तनात येऊन सुद्धा नियम पाळत नाही. तंबाखू सोडतात आणि विठ्ठल विठ्ठल म्हणलं का त्याच्यातच टाळी वाजून मोकळे होतात. दोन्ही कामं त्याचा आपल्याला उपयोग सिद्धांत ध्यानी राहत नाही, फक्त दृष्टांताच्या मागे धावणं म्हणजे श्वानमुखी आणि सिद्धांताकडे दृष्टी जाणं योग्य. त्या मला असं वाटतं की प्रतिमेपेक्षा त्या प्रतीकाकडे जर का आपलं लक्ष वेधलं गेलं तर हे जग नीटपणे आपल्याला आकलन होईल. पण आपण प्रतिमेत अडकलोय, प्रतिभासात जास्त अडकलोय. तो मनुष्य रस्त्यानं चालला होता आणि त्याचं लक्ष त्या पाण्यात दिसणाऱ्या हाराकडे गेलं आणि त्याला वाटलं अरे काय भाग्य आहे आपलं, एवढा मोठा हार, सोन्याचा हार आता आपल्याला मिळणार, हा पाण्यात आहे. त्यानं पटकन असा तिकडे पायही टाकून हाताने घेण्याचा प्रयत्न केला. पाय पडल्याबरोबर हात बुडवल्याबरोबर हार दिसेनासा झाला. आणि मग त्याला वाटलं इथे तर होता कुठे गेला आता. मग या कोपऱ्यात शोधतोय, त्या बाजूला शोधतोय. खरं म्हणजे त्यानं बऱ्याच वर्षानुवर्षाचं खाली साचलेलं गटार वर काढलं. माणसं कशासाठी काय करतील याचा काही नियम आहे का? कशासाठी कुठेही काय करतील. आणि मग त्या गटारात त्यानं भरपूर शोध घेतला. त्याला हार मिळालाच नाही, मिळणं शक्यही नव्हतं. मला कथा पुढे लांबवत बसायची नाही. मुद्दा एवढाच ध्यानी आणून द्यायचा की हार वर होता पण प्रतिबिंब खाली पडलं आणि म्हणून तो तिथे शोधत होता. संसारातलं सुख जे आहे ना, ज्या पाठी आपण धावतोय ते मुळात सुख नाही आहे. तो सुखाचा भास आहे, ते फल नाही आहे. तो फलाचा भास आहे. आणि त्या भासाच्या मागे जसं एखादं हरिण तहान लागल्यानंतर पाण्याचा शोध घेऊ लागतं आणि त्या हरिणाला कुठेतरी दूर पाणी असल्यासारखं वाटतं. वास्तविक ते वाटणं म्हणजे चुकीचं आहे, ते अज्ञान आहे, तो भास आहे. मृगजळातिशय सासपणा ऐसे खोटियाचे पिसे उरफोडी. आणि मग त्या खोट्या पाण्याच्या मागे धावताना महाराज म्हणतात छाती फुटून मरण पावतं. कारण पाणी खरं नाहीच आहे, ते प्यायला मिळेल कसं. हे हरिण पळालं की पाणी आणखी पुढे हरिण. आता ते मृगजळच आहे. उन्हाळ्यामध्ये फक्त काहीतरी भास होतोय पाणी वाहिल्याचा, त्याला आपल्या ग्रामीण भागामध्ये जळया म्हणतात.
त्याला मृगजळ म्हणतात. ते खरं नाहीये. या मानवी जीवनात मिळणारा जो लाभ, जे फल, ज्याच्यामध्ये मनुष्य अडकलाय, ज्यासाठी मनुष्य धावतोय, महाराज म्हणतात तो भात आहे, मुळात ते फल नाही. आणि जरी फल म्हणून काही मिळालं तरी ते सात फल नाही. सात कशाला म्हणता येईल? जे मिळाल्यानंतर परत नाश पावत नाही त्याला सात म्हणूया. गीतेचा आधार आहे ना भावो विद्यते सतः. ज्या वस्तूचा कदापि अभाव होत नाही त्याला सत्य म्हणा. मग जी वस्तू आज आहे उद्या तिचा अभाव आहे तिला सत्य कसं म्हणता येईल? म्हणून तर शरीराला सत्य म्हणत नाही. संत महात्मे या ब्रह्मांडालाही सत्य म्हणत नाही. ते म्हणतात ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. जगाला मिथ्या म्हणायचं म्हणजे अनेक शास्त्रज्ञ आमच्या ऋषीमुनींना आणि संतांना वेड्यात काढतात. ते म्हणतात ही ऋषीमुनी जगाला मिथ्या म्हणतात. मिथ्या कोणत्या सूत्राच्या आधारानं म्हणतायत? जे आज आहे आणि उद्या नाही. वेदांत शास्त्र किंवा ऋषीमुनींचा दृष्टिकोन असा आहे. ते म्हणतात त्याला सत्यच म्हणू नका. आज आहे आणि उद्या नाही त्याला काय सत्य म्हणायचं? सत्य ते आहे जे कालही होतं, जे आजही आहे आणि जे उद्याही राहणार. ज्याला त्रिकाला बाधित असं म्हटलं जातं ते खऱ्या अर्थानं सत्य आहे. सत्य तो सत्य तो सत्य तो सत्य तू त्रिवार बोलले. हे देवा तू सत्य आहे, विठ्ठला तू सत्य आहे. कागा हा दाविला जगदाकार किंवा जगदाभास. का बरं हा जगत आभास आमच्या समोर तू उभा केला? आणि म्हणून सत्य वस्तू ती आहे जी सर्व काळ असते. सर्व काळ परमात्मा सर्व देशात आहे, सर्व वस्तूत आहे आणि सर्व काल आहे. मानवी जीवन जीवाला अल्प का म्हटलं जातं? तर जीव हा सर्व काळ नाही. हे जीवन सर्व काळ आहे का? काल जन्माला आलाय, आज आहे, 2 दिवसाचं जीवन आहे म्हणतात, पुन्हा त्याला निघून जायचंय. म्हणजे सर्व काळ नाही आहे ना ही सत्ता. सर्व देशात नाही आहे. परमात्मा सर्व देशात आहे. जळी स्थळी काष्टी पाषाणी सकळ सर्वत्र आहे. अगदी आकाश जसं सर्वत्र आहे त्याचप्रमाणे परमात्मा आकाशालाही व्यापून असल्यामुळे त्याही पेक्षा व्यापक आणि सर्वत्र सर्वदूर तो पसरलेला आहे. म्हणून संसारात मिळणारं जे फल आहे त्याला सत्य म्हणता येत नाही. पद मिळतात, आज आहे उद्या निघून जातात. ते तरुण सागरजींचं वाचत होतो. ते म्हणतात की पद के निकल जाने से आदमी भूत हो जाता है. क्या म्हणतात? पद से उतरते ही आदमी भूत हो जाता है. नाही पटलं आपल्याला. भूतपूर्व प्रधानमंत्री त्याला की नाही भूत. त्यांनी उदाहरणं दिलीत पुढे. भूतपूर्व म्हणजे पदांच्या छंदात जो अडकेल त्याला भूत व्हावं लागेल. परंतु पदापेक्षाही जो परमात्म्याच्या चिंतनात त्याच्या सेवेत स्वतःला गुंतवून घेईल ते म्हणतात तो अद्भुत होईल. तो भूत होणार नाही, तो काय होईल? अद्भुत होईल. मला वाटतं ज्या महात्म्यांची आम्ही पुण्यतिथी करतोय ना ते भूतपूर्व नाहीये, ते अद्भुत आहे. का म्हणे गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडळा माती. मंडळात कीर्ती आहे आणि वैकुंठ मंडळात वैकुंठातही त्यांचा सोहळा तिथे गाजतो आहे. मला वाटतं त्यांनी सत्य मार्गाला ते होते आणि सत्य काहीतरी प्राप्त करून घेतलं म्हणून खऱ्या अर्थानं ते शिल्लक राहिले. मिथ्या वस्तूंच्या मागे कितीही आपण धावलो. 2 मुलं रानात सरपण तोडायला गेले.
परिस्थिती बेताची आहे आणि मग आईवडिलांना मदत म्हणून काहीतरी त्यांना हातभार लावायचा आहे. मग रानात जायचं, सरपण भाडा तोडून आणायचा, तो विकायचा, त्यातून थोडीफार काही रुपया आला तर तेवढंच आईवडिलांना मदत होईल. अर्थात या 2 मुलांनाचा तो उपक्रम जंगलात गेलेले आहे, सरपण तोडतायत. त्याच वेळी त्या देशाचा राजा शिकारीसाठी आलेला आणि शिकार करत असताना राजा आणि त्याचं सैन्य ताटातूट झाली आणि राजा चुकलेल्या मार्गानं ज्या भागामध्ये आदिवासी राहत होते, जरा ते क्रूर होते, हिंसक होते, लुटालूट करणं ही ज्यांची सवय होती, अशा लोकांच्या गराड्यात राजा अडकला आणि त्या लोकांनी विशिष्ट त्यांच्या पद्धतीनं आवाज करून बाकीचेही त्यांचे जे कोणी होते त्यांनाही बोलावलं आणि अनेक जणांनी आता राजाला घेरला. ही 2 मुलं एका टेकडीवरती सरपण तोडत असताना हे दृश्य पाहत होते. अरे बापरे, खाली खोल दरीमध्ये कोणीतरी मनुष्य दिसतोय, घोड्यावर बसलेला आहे, वस्त्र फार भरजरी आहेत, अंगावर दागदागिने आहेत, पण काही लोकांनी त्याला घेरलाय. बहुतेक आता त्याच्या जीवावर बेतताय आणि राजानं आवाज देण्याचा प्रयत्न केला, पण सैन्य एवढं दूर होतं की राजाचा आवाजही पोहोचत नव्हता. पण या 2 मुलांनी प्रसंगावधान राखून वर्ण दगडांचा मारा सुरू केला, आवाजही द्यायला सुरुवात केला. दगडांचा अचानक मारा सुरू झाल्यामुळे ते आदिवासी बिथरले, घाबरले की नक्की राजाचे बहुतेक भरपूर लोक असले पाहिजे, आपण मारले जाऊ. म्हणून त्यांच्यातले काहींनी पळायला सुरुवात केली. आता हे मुलं आवाजही देत होते म्हणून काही इतरही लोक, वस्तीचे लोक धावत आले आणि येणं केलं प्रकारेनं राजाची सुटका झाली. पण या 2 मुलांमुळे हे घडलं हे राजाला मात्र नक्की पटलं आणि राजानं दुसऱ्या दिवशी दरबारामध्ये या 2 मुलांना बोलावून त्यांनी केलेली कामगिरी लोकांना सांगितली. यांच्यामुळे मी कसा सुखरूप बचावलो, अर्थात पूर्वीचे राजे उपकार जाणणारे होते म्हणून हे घडलं. आता कार्यकर्त्यांच्या चपला मागे तुटून जातात, त्यांच्या मागे पळू पळू संसार बर्बाद होतात, तरी राजांना घेणं नाही, ते त्यांच्या मस्तीत आहे. प्रत्येक प्रमुखाची जबाबदारी आहे की जे आपल्यावर आश्रित आहे, आपल्यावर अवलंबून आहे, जी जनदुनिया, जो समाज, जी माणसं, त्यांच्याविषयी त्यानं आत्मीयता ठेवणं, त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणं. कृष्णाला सर्व गोपाळांनी बिनविरोध निवडून दिलं होतं. खरं म्हणजे आता हे काल्यात होईल 2 दिवसांनी, पण मी थोडासा मुद्दा मांडतो की गड्यांनो राजा किरी झाला, कृष्ण सिंहासनी बैसला. मग आता बिनविरोध जर ही निवड झाली तर कृष्णावर आता जबाबदारी आलेली आहे की गोपाळांनो, तुम्ही उदास कसे आहात त्याचं कारण मला सांगा. हे प्रमुख त्यालाच म्हणावा की आपल्याला प्रमुख पद मिळाल्यानंतर इतरांची सुखदुःखाची तो विचारपूस करतो, त्याच्यावर काही उपाय शोधण्याचा प्रयत्न करतो, त्यांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करतो, तो खरा प्रमुख आहे. राजाने या दोघांविषयी सांगितलं आणि दोघांनाही विचारलं काय हवंय तुम्हाला ते सांगा. कथा मोठी मजेशीर आहे. इथून पुढे एक उभा राहिला आणि त्यानं सांगितलं, राजे साहेब 18 विश्व दारिद्र्य माझ्या घरात, 4 पिढ्या गेल्या परंतु हे दारिद्र्य काही हटलं नाही आणि म्हणून भरपूर संपत्ती द्या. आता हे पुन्हा दारिद्र्य राहिलं नाही पाहिजे. मी तुम्हाला सांगू का, दारिद्र्य हे धनानं जात नाही आणि दारिद्र्य जर का नुसतं धनानं गेलं असतं तर फार मोठी संपत्ती मिळून सुद्धा माणसं अतृप्त का राहिली असती. याचाच अर्थ मनातून ते खरं गेलं पाहिजे. या मुलाला त्याच्या अल्पबुद्धीप्रमाणे वाटलं खूप धन मिळालं म्हणजे माझं दारिद्र्य जाईल. राजानं सांगितलं याला योग्य तेवढं धन देऊन टाका. बघा किती शक्य आहे देणं, हा किती सांभाळू शकतो, आपल्याला किती शक्य आहे, देऊन टाका. भरपूर द्रव्य त्याला मिळालं. दुसऱ्या मुलाला विचारलं तुला काय हवं रे बाळ, चांगलं काम केलंय तुम्ही दोघांनी, तुम्ही माझा जीव वाचवलाय, प्रसन्न आहे तुमच्यावर. त्यानं सांगितलं राजेसाहेब खूप इच्छा होती लहानपणापासून शिक्षण घेण्याची, काही ज्ञान मिळवावं, काही शिक्षण घ्यावं, काही जाणते पण यावं, हे जग कळावं, परमार्थ कळावा, विज्ञान कळावं, तंत्रज्ञानही कळावं, त्याचा सदुपयोग करण्याची सद्बुद्धी असावी, तंत्रज्ञान कळावं, त्याचा सदुपयोग, कळतंय ना मी काय म्हणतोय, तंत्रज्ञान कळावं. आज तंत्रज्ञान कळतंय हे अर्धवट ज्ञान आम्हाला झालंय, पण त्याचा सदुपयोग आम्ही करत नाही, त्याचा दुरुपयोग करतोय. आणि मला वाटतं आजच्या काळामध्ये हे तंत्रज्ञान जर का सदुपयोगासाठी आपण वापरलं नाही तर ते वरदान नाही तर ते शाप ठरल्याशिवाय राहणार नाही, शाप. आणि म्हणून आमच्या सर्व मुलालेकरांनी, आमच्या सर्व मुलामुलींनी, खरं म्हणजे
आम्हाला जे विज्ञान सोयी सुविधा देत आहे त्या सोयी सुविधा आम्ही आमच्या व्यवहारासाठी, संसारासाठी, परमार्थासाठी, देशासाठी, कुटुंबासाठी वापरा, उद्ध्वस्त होण्यासाठी वापरू नका. त्या मुलानं सांगितलं मला खूप ज्ञान मिळवायचे आणि त्यासाठी शिक्षणाची संधी द्या राजेसाहेब. राजाला फार समाधान झालं. आपल्या महत्वाच्या विद्यालयामध्ये त्याला प्रवेश दिला. असू दे थोडं वय जास्त म्हणाले पण याला भरपूर शिकवा, चांगलं शिकवा, आणि त्याला शिक्षणाची संधी मिळाली. या दोन मित्रांची भेट तब्बल 20 वर्षानंतर झाली. एक शिक्षणात अडकला होता, त्याचा मार्ग स्वतंत्र झाला. दुसऱ्याला मुबलक पैसा मिळाला होता, आता तो कुठे गेला मला वाटतं त्याचं विश्लेषण मी करायची गरज नाही. कारण द्रव्याची पाठी कळिकाराचा लाग म्हणून संग खोटा त्याचा. शस्त्र घेण्याआधी ते सांभाळण्याची मला वाटतं की एक सामर्थ्य असलं पाहिजे, ती समज असली पाहिजे, नाहीतर ते शस्त्र नको. कारण शस्त्र चालवण्याची जर का समज नसेल तर ते शस्त्र कोणावरही उगारलं जाईल. बऱ्याच लोकांनी घरामध्ये शत्रूपासून बचाव व्हावा म्हणून शस्त्र घेतली आणि दुर्दैवानं काहींनी ती स्वतःवर चालवली किंवा आपल्या लोकांवर चालवली. नेपाळचा एक राजकुमार आपल्या घरातल्या 13 माणसांना मारतो आणि स्वतःलाही मारून घेतो. मला वाटतं शस्त्र आणि सत्ता सांभाळता न आल्याचं हे लक्षण. गुरु महाराज सांगायचे की एका राजानं माकड पाळलं आणि मग माकडाला सोबतच घेऊन जायचे. सोबत नेत असताना जंगलामध्ये एक दिवस शिकारीला गेले. राजाला जरा वामकुक्षी जरा आराम करायचा होता. माकड एवढं हुशार होतं, सोबत अगदी लढा होता त्याला. त्या माकडाला त्या राजानं खानाखुनेनी सांगितले, पहा मी झोपतोय आणि इथे कोणी जर जवळपास आलं तर त्यासाठी ही तुझ्याकडे तलवार राहू दे. आता खरं म्हणजे तलवार माकडाकडे द्यावी का? पण आता आम्ही काय काय माकडांच्या स्वाधीन केलं, तलवारच काय तलवारच काय. आणि मग जुन्या लोकांची म्हण माकडाच्या हाती कोली. आणि मग ते माकड तिथे बसलं. आता खरं म्हणजे त्याच्या हातात तलवार देणं म्हणजे याचा राजाचा मूर्खपणा आहे, पण भरपूर त्याच्यावर विश्वास. राजा झोपला. तिथे काही वाघ आला नाही, सिंह आला नाही, पण गंमत अशी झाली एक माशी वारंवार राजाच्या नाकावर येऊन बसू लागली. त्यानं आपली एकटा आणून पाहिले, सोंडा मारून पाहिले. ती माशीला कुठे काय कळतंय, हे वानर आहे तर ती माशी आहे. ती पुन्हा पुन्हा यायला लागली. शेवटी हे वानर असं वैतागलं तर म्हणलं राजा तलवार दिलेली आपल्याला, बघू दे आता येऊ देच म्हणला. त्यानं अगदी असा तलवार धरून ते सज्ज झालं. आणि माशीचा स्वभाव ती आल्यानंतर जी तलवार मारली माशी तर नाही मेली पण नाक छाटलं गेलं. माकडाच्या हाती अशा महत्वाच्या वस्तू द्याल तर स्वतःच नाक जाईल, दुसरं काय जाणार. आणि मग मला एक सांगायचं, नाक नुसतं प्रत्यक्ष नाकच कापलं जायला पाहिजे असंही नाही. कधी कधी प्रतिकात्मक सुद्धा नाक कापलं जातं, कारण माकडाच्या हाती दिलं म्हणून. जबाबदारी देत असताना ती फार महत्वपूर्ण आहे. पैसाही असू द्या परंतु सांभाळण्याची क्षमता पाहिजे, नाहीतर व्यर्थ अनर्थ होऊन बसेल. या मुलाला मुबलक पैसा मिळाला. आतापर्यंत दारिद्र्य होतं, पण पैसा आल्यानंतर मात्र मित्रही आले, व्यसनही आली, छंदही आले आणि मग तो पूर्णतः त्यात वाहून गेला. रात्री तो घरी येत नसायचा. मुलांकडे लक्ष नाही, वृद्ध आई वडिलांकडे लक्ष नाही. पत्नी सारखी सांगण्याचा प्रयत्न करते, तिच्याकडेही जो लक्ष देत नाही. स्वतःच्या अवस्थेमध्ये काही वर्ष त्यानं घालवली. पण एक ध्यानात घ्या, कितीही भांडार भरलेलं असू द्या, पण थोडं थोडं जरी त्याला एकदा गळती लागली ना ते कधीतरी संपणार, कधीतरी संपणार. मग तो पैसा असू दे, ज्ञान असू दे, सद्गुण असू दे, नाही तर पुण्य असू दे, त्याला गळती लागता कामा नये. हे फार महत्वाचं. सदुपयोग होऊ द्या पण व्यर्थ गळती नकोय. आणि म्हणून 20 वर्षानंतर या दोन मित्रांची भेट गावातल्या यात्रेत झाली. जो शिकला होता, शिक्षणानं मिळालेलं शहाणपण त्याच्याकडे जाणवत होतं. शिक्षणानं त्याच्यात आलेली स्थिरता, समाधान, त्याला मिळालेलं पद, त्यातून मिळणारं उत्पन्न, हे त्याच्या व्यक्तिमत्वावरूनच सगळं कळत होतं की याच्याकडे काय आहे काय नाही.
कोणतं ज्ञान आहे, किती धन आहे, काय पात्रता आहे, कोणत्या पदावर असेल, हे अगदी पाहून कळत होतं. पण दुसरा जो होता ज्यानं एवढी करोडोची संपत्ती राजाकडून बक्षिसात मिळवली होती, तो पुन्हा एकदा फाटकी कपडे त्याच्या अंगावर होते. अत्यंत दीनवाना चेहरा त्याचा होता. गावातली कोणी माणसं साधं त्याच्याकडे पाहत सुद्धा नव्हते. नमस्कार करणं सोडून द्या. या मित्राला मोठं आश्चर्य वाटलं की अरे 20 वर्षानंतर आपण याला भेटतोय. करोडोची संपत्ती मिळाली होती, मग खरं म्हणजे आज हा कुठे असायला पाहिजे होता. याची अवस्था का झाली. आणि आपल्या मित्राला पाहिल्याबरोबर तो गळ्यात पडला, ढसढसा रडायला लागला. बाबा, मी खऱ्या अर्थानं जी वस्तू नाशवान आहे, जी वस्तू व्यर्थ आहे, भासमान आहे, त्याच्या मागे लागलो आणि राजाला पैसा मागितला. तू मात्र जे अविनाशी आहे ते मागितलं. कारण न राजहर्यम न चोरहर्यम न भातृभाज्यम न च भारतारी वेळे कृते वर्धते एव नित्यम विद्या धनम सर्व धनम प्रधानम. आमचं शास्त्र म्हणतंय की विद्या ही अशी धन आहे, या जगात पुण्य हे असं धन आहे, या जगात ज्ञान हे असं धन आहे की न चोर हरियम. त्याला चोर त्याची चोरी करत नाही, राजा त्याच्यावर टॅक्स लावत नाही, भाऊबंद त्याला त्याच्यात वाटणी मागत, न भातृभाज्यम न च भारतारी, ते आपल्या डोक्यावर त्याचं ओझही होत नाही. इतकंच नाही, व्यये कृते वर्धते एव नित्यम. जेवढं जेवढं आम्ही ते वाटू, जेवढं जेवढं आम्ही इतरांना देऊ, ते आणखी वाढत जातं. आणि मग विद्या धनम सर्वधनम प्रधानम. मी मात्र नाशवान धनाच्या मागे लागलो आणि तू मात्र जीवनात अविनाशी धन मिळवलं. याचा अर्थ असा आहे, संसारात जे जे फलं आम्हाला मिळतात ना, बरीच फलं अशी आहे त्याला फलच म्हणता येत नाही, तो फार्स आहे. आणि जरी काही मिळालं तरी ते सत्य फल नाही आहे. तुकोबाला म्हणतात, धन असं मिळवावं की त्याचा नाश नाही झाला पाहिजे. जोडीले हे न रे धन, महाराज म्हणतात असं धन मिळवलं न सरे शरीर आटे संपत्ती आटे हरिनाम नाटे. मला वाटतं आपल्याला प्रत्येकाला बाकीच्या धनाची गरज नाही असं नाही आहे. शिक्षण घ्यायचंय, लग्न कार्य करायची, घर चालवायचंय, रोजच्या अडचणी दूर करायच्या, दवाखाना करायचा आहे, धनाची गरज आहे ना. एकदम व्यवहाराच्या पलीकडे जाऊन बोलून चालणार नाही. आणि व्यवहाराच्या पलीकडे जाऊन बोलायचं म्हटलं तर कीर्तनकारानं इथून निघाल्यावर डिझेल कसं काय टाकायचं हा पुन्हा प्रश्न. मला यातला विनोद जरी बाजूला ठेवला तरी बाकीच्या धनाची तुम्हाला मला जगातल्या सर्वांना गरज आहे. परंतु हे धन नाशवा नाही एवढं ध्यानात ठेवा. गरजेपुरतं ठीक आहे, लागेल, पण असं काही धन मिळवावं की जे धन मिळाल्यानंतर पुन्हा त्याचा नाश होणार नाही. ते म्हणजे सुस्वभावाचं, सद्गुणाचं धन, ज्ञानाचं धन, पुण्याचं धन आणि खऱ्या अर्थानं परमार्थ महाधन. नुसतं साधं धन नाही, महाराज म्हणतात ते महाधन आहे. आपण एक हिंदी भजन म्हणत असतो, पायोजी महिने राम रतन राम धन जे आहे ना, हे
हे खऱ्या अर्थानं फार मोठं झालंय. आणि म्हणून तुमोबाराय म्हणतात, जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे. सामान्य माणसं मिथ्या फळाच्या मागे लागली, त्याच्या मागे आम्ही लागलो नाही, तर आम्हाला 7 फल मिळालं. महाराज तुम्हाला 7 फल मिळालं म्हणजे काय? म्हणाले जे सत्य आहे ते मिळालं, फल मिळालंय. कोणतं? 7 आहे, पण नाव नाही सांगितलं तुम्ही त्याचं. म्हणाले 7 हेच त्याचं नाव आहे. बरोबर आहे. परमात्मा सत्य आहे, म्हणून परमात्म्याचं पहिलं आणि सार्थ असं असलेलं नाव आहे ते म्हणजे सत्य. याचा अर्थ महाराजांना परमात्माच मिळाला असाही अर्थ आपण घेतला तरी तो काही वावगा होणार नाही. म्हणजे मला परमात्मा मिळालाय. आता परमात्मा मिळालाय त्यापेक्षा मोठं फल जगामध्ये कोणतं? हरिसे कोई नाही बडा दिवाने क्यू प्रथमे. परमात्मा संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ. महाराज तुम्हाला हे 7 फल मिळाले, आजी मिळालंय, याचा अर्थ आजवर मिळालं नव्हतं. मग आजीच का मिळालं? त्याचं कशातून नेमकं तुम्हाला हे मिळालंय? दुसऱ्या चरणात तुम्ही सामाळीन संतू, तुम्ही सामाळीन जागरणात सुद्धा असं टुंग 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 मला ते तसंच वाटायला झालं. पण आनंद आहे, आनंद आहे, मजा आहे. तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती. मायबाप संतांना तुकोबाराय धन्यता देत आहेत. हे 7 फल आनंद हे 7 फल आहे. चला हे आपण इथे हा आनंद घेतोय ना, हे सत्य आहे. बाकी सगळं राहणार आहे या ठिकाणी. हा आनंद हा सत्य आहे, भक्ती सत्य आहे, इथे परस्पराविषयीचा आदरभाव हा सत्य आहे. आणि या सर्वांना जन्माला घालणारा ज्याच्यापासून हे सद्गुण हे सत्य प्रवाहित झालंय तो परमात्मा या सर्वांचं परम सत्य आहे.
म्हणून तर तो परम आत्मा आहे ना, सर्व आत्म्यांचा तो काय आहे, परम आत्मा आहे. आणि म्हणून तुम्ही सांभाळले संती, कशानं मिळालं फल, तर तुम्ही सांभाळ केला. सांभाळ अनेक जण करत असतात आणि वेगवेगळ्या गोष्टी देऊन सांभाळ करत असतात. जगामध्ये आई वडीलही आमचा सांभाळ करतात, अगदी आम्हाला लहानाचं मोठं करणं, आम्हाला शिक्षण देणं, रक्त आटवून आमच्यासाठी पुढच्या पिढीसाठी योगदान देणं, मला वाटतं त्यांनी केलेला सांभाळ सुद्धा स्मरणात ठेवावा लागेल. समाजातील अनेक माणसं निर्हेतुकपणे सेवा म्हणून अनेकांचा सांभाळ करतात. मी गरिबांना जेवण देतं, आता आमचे फ्रान्सिस भाऊ संसार इथं बसले, त्यांच्यासारखे आपल्यामध्ये अनेक जण असू शकतील, मला कल्पना आहे. तर आपापल्या परीनं काही ना काही योगदान आपल्याला देता येईल का, काही सेवा आपल्याला करता येईल का, ती गरिबांची असेल, ती अन्नदानाच्या द्वारा असेल, ती आणखी काही कुणाला निवारा देण्याच्या द्वारा असेल, पण ही सेवा करणं मला असं वाटतं की हे जीवनाचं परम कर्तव्य आहे. आणि म्हणून अशाही रीतीनं कुणी सांभाळ करत आहे, आई वडील आमचा सांभाळ करतात, परंतु संत जो सांभाळ करतात तो अद्भुत आहे. कारण भौतिक वस्तू देऊन सांभाळ करणं हे फक्त एका जन्मापुरतं आहे, पण ज्यावेळेला संत आम्हाला विचार देतात, दीक्षा देतात, दिशा देतात, ज्ञान देतात, त्यावेळेला त्यांनी ते सांभाळणं म्हणजे अनंत जन्मासाठी उपयुक्त, पुढील जन्मजन्मांतराची व्यवस्थाच होऊन जाते. नाही, पुढची दुःखाचा परिहारच होऊन जातो हे खऱ्या अर्थानं. आणि म्हणून कृपादान केले संती, कल्पांतीही सरेहा, कल्प करतील पण कल्पांतीही, कल्पाच्या अंती देखील त्यांचं दान संपत नाही, कारण ते सत्य दान देतात परमात्मा. मी आपल्याला सांगू का, प्रत्यक्ष परमात्म्यानं जरी भौतिक गोष्टी आम्हाला दिल्या सांभाळ करण्यासाठी, तरी त्या टिकत नाही. भगवान श्रीकृष्णानं आपल्या 2 भक्तांना, 2 मित्रांना 2 भेटवस्तू दिल्या. एक आहे सुदामदेव, तो काही मागायला आला नव्हता, पण भगवंताला त्याला असं वाटलं की याचे आपण मूठभर गरिबाचे पोहे खाल्ले, आपली जबाबदारी आहे. अहो, एखाद्या गरीबानं जर का एखाद्या मोठ्या माणसाला, मी म्हणतो 50 रुपयाची का शाल घाली ना, परंतु त्याला कुठेतरी ती शाल ध्यानात राहिली पाहिजे ना त्याच्या. तो काही माणसं गरीबाचंच खाऊन जातात, गरीबाच्या शाली नेतात, गरीबाचे हार घेऊन जातात. कसाच काय भार त्यांच्या डोक्यावर होत नाही या गरीबांचा, मला काही कळत. म्हणतो घेऊच नका ना, तुम्हाला जर काम होत नसेल, सेवा होत नसेल, तर कोणाचा हार घेऊ नका, कशाला भार करून घ्यायचा. परंतु भगवान परमात्मा आहे, मूठभर पोहे सुद्धा गरीबाचे मोफत घेऊ नये. आपण समर्थ आहोत ना, आपण त्याला दिलं पाहिजे. त्याचा आपण ठीक आहे, त्यानं प्रेमानं दिलं असेल, मला मीही प्रेमानं घेतलंय, मला ते प्रेम हवं होतं, परंतु आता याची परतफेड झाली पाहिजे, उतराई होता आलं पाहिजे. आणि म्हणून मुष्टीभर पोह्यासाठी गाव सुवर्णाचा दिला, एक मुठभर पोह्याच्या मोबदल्यामध्ये सोन्याचा गाव त्याला दिला. ही पहिली भेट, एका मित्राला श्रीकृष्णाने दिलेली ही भेट. आता दुसरा एक भगवंताचा अतिशय जिवलग मित्र, भक्त आणि शिष्य अर्जुन, दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ उभा राहिला आहे. आता मला हे युद्ध करायचं नाहीये, कारण माझे आप्त स्वकीय इथे आहेत. आणि म्हणून मोहग्रस्त झालेला अर्जुन, त्याला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देण्याचं एक निमित्त करून भगवंतानं अवघ्या जगाचं, संसाराचं ओझं फेडण्यासाठी त्याला एक भेटवस्तू दिली. आणि त्या भेटवस्तूचं नाव आहे श्रीमद भगवत गीता. केले अर्जुनाचे निमित्त जगदुद्धरण, किंवा तैसे अर्जुनाची व्याजे, गीता प्रकाशुनी श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे फिडिले जगाचे. अर्जुनाला निमित्त केलं, त्याला गीता दिली. आता ह्या दोन्ही गोष्टी मी आपल्या समोर मांडल्या. मला सांगा, आता आज या क्षणाला सुदामदेवाला दिलेली भेटवस्तू आहे का? आता कुठे सोन्याची नगरी? आता गुजरातमध्ये तिथे पोरबंदर नावाचं एक मोठं शहर उभं राहिलं आहे. हे बंदर आहे, हे व्यवसायाचं एक मोठं केंद्र आहे, परंतु तिथे सोन्याची नगरी कुठे? हा, सुदामपुरी त्या परिसराला म्हटलं जातं. सुदामदेवाचं मंदिर, ती भूमी दाखवली जाते, पण सोन्याची नगरी आहे का? बरं, असती तर आपण ती ठेवली असती का? मी म्हणतो, आमच्या माता भगिनी जर गळ्यात एवढा तेवढा दागिना असेल, त्यांना पायी फिरणं मुश्किल झालंय, कारण हल्ली धूम स्टाईल निघाली. आता ही धूम स्टाईल काय नवीन आहे काय कळत नाही, पण कुठे कुठे वर्तमानपत्रामध्ये आम्ही वाचतो की एखादी भगिनी जर पायी रस्त्यानं चालली तर तिच्या गळ्यातलं ते उडून पडतात. त्याचं नाव काय आहे? धूम स्टाईल. काही शब्दांचे वर्तमान संदर्भ जुळतात म्हणून ते
आणि म्हणून मुद्दा एवढा आहे की एखाद्या चित्रपटाचंही ते नाव असू शकेल, मला त्यात नाकारायचं नाही. त्यातूनही कदाचित प्रेरणा, नाहीतरी सगळ्या प्रेरणा हल्ली कीर्तनातून घेतल्याच जात नाही, त्या चित्रपटातूनच घेतल्या जातात. म्हणजे एखाद्या माणसानं नीतीनं कसं वागावं हे वागण्यापेक्षा आपण चोरी कशी करावी हे शिकणारे जास्त आहे. मी परवा ठाण्यामध्ये कीर्तनाला गेलो होतो आणि आमचे स्नेही त्यांनी त्यांच्या गुरुजींविषयी सांगितलं. वाकचौरे महाराज होते, गुरुजीविषयी सांगितलं की भिवंडीमध्ये अत्यंत मोठा धनिक मनुष्य आहे. भिवंडीतला त्या काळचा सर्वात मोठा श्रीमंत माणूस, ज्याचे कमीत कमी 15-20 वाडे होते मोठमोठे त्या भिवंडीत, आणि त्या काळची शेकडो एकर जमीन. काय झालं, अत्यंत सज्जन, आणि त्या सज्जनपणाचा परिणाम म्हणून एक ठग आला आणि त्याला सांगितलं की महाराज तुम्ही जरा मध्यस्थी व्हा आणि मला आमच्या सावकाराकडून हे मोठं कर्ज द्या. अर्थात कर्ज मागणाराही मोठाच माणूस होता, मध्यस्थी म्हणून जो पुढे झालाय तोही मोठा माणूस, आणि ज्याच्याकडून कर्ज घ्यायचंय तोही तितकाच मोठा माणूस. म्हणजे 100 वर्षापूर्वी 40,000चं कर्ज घेतलं. किती? 100 वर्षापूर्वी. म्हणजे ही रक्कम कळण्याच्या पलीकडची आहे. आणि 40,000चं कर्ज घेऊन त्या माणसानं पोबारा गेला. ते ज्यानं घेतलं तो निघूनच गेला. आता सावकाराच्या ध्यानी आलाय, ज्यानं कर्ज घेतलंय तो तर काही सापडायला तयार नाही, तो परागंदा झालाय, भूमिगत झालाय, परिवारासह निघून गेलाय. शोधायचं कुठं? मध्ये जे होते संत, मला वाटतं मारुती मामा नाही का, भाऊराया बरोबर आहे, भाऊराया त्यांचं नाव. ते संत भिवंडीत आजही त्यांचं मंदिर आहे, तिथे मोठं मंदिर आहे, नाथ मंदिर भिवंडीच्या मध्यभागी आहे. मी नाथषष्ठीला तिथे एकदा दोनदा कीर्तन केली, याही वर्षी आहे. विठाला घडलेला इतिहास. त्या भाऊरायांनी मध्यस्थी केली. फार संत वृत्तीचा महान मनुष्य, आणि 40,000चं कर्ज घेऊन तो देणेकरी जो होता तो पळून गेला. अर्थात ज्या सावकाराचं कर्ज घेतलं होतं तो भाऊरायांकडे आला आणि त्यांनी सांगितलं की तुमच्यामुळे झालेलं आहे, तुम्ही याला जबाबदार आहात. कोर्टात खटला गेला, इंग्रज सरकार होतं त्या काळचं ते कोर्ट. अखेर या ग्रहस्थानं, खरं म्हणजे काही जणांनी त्यांना सल्लाही दिला होता, वकीलही असे होते, ते म्हणाले आम्ही तुम्हाला यातून सोडू शकतो कारण तुम्ही काही स्वतः घेतलेलं नाही आहे, आपण मार्ग काढू. त्याने सांगितलं नाही, मी घेतलं नाही, पण माझा शब्द मी जामीन ठेवलेला आहे आणि यासाठी मला शब्दाला जागलं पाहिजे. या माणसानं एका दिवसात आपली सर्व जमीन आणि वाडे विकले. त्या जो सावकार होता त्याची रक्कम देऊन टाकली, पूर्ण दिली. आणि हा माणूस जो भिवंडीचा राजा आहे, मालक आहे, दुसऱ्या दिवसापासून सोमवारी याच्याकडे जेवायला, मंगळवारी त्याच्याकडे जेवायला, बुधवारी त्याच्याकडे जेवायला. आणि महान संत, शेवटी एवढे मोठे संत होते की ते गेल्यानंतर, जीवन असं जगल्यानंतर विरक्तासारखं, पण ते गेल्यानंतर त्यांची समाधी भिवंडीकरांनी तिथे बांधली, त्याचं मंदिर बांधलं. म्हणजे मुद्दा असा आहे, आज आपण आदर्श घेतोय कुणाचे? मी का सांगतोय हे? सुरक्षित आहोत का आज आपण? आज आमची पिढी गांधीजीचा आदर्श घेण्यापेक्षा नथुसिंग त्यांना बरा वाटतोय. मला असं वाटतं नथुसिंग त्याचं काय बरोबर असेल, गांधीजीचं काय चुकलं असेल याच्यावर चर्चा होऊ शकेल, परंतु अखेर आम्ही फक्त हिंसक गोष्टींचीच प्रेरणा घेणार आहोत का? मारामारीची प्रेरणा घेणार आहोत का? लुबाडण्याची प्रेरणा घेणार आहोत का? त्यानं समाज टिकेल का? त्यानं कुटुंब साधतील का? त्यानं पुढच्या पिढ्या योग्य रीतीनं जगतील का? आणि म्हणून आज जर सोन्याची नगरी असती तर तिथे राहिली असती का? हा पुन्हा एकदा प्रश्न. रामदेवाला दिलेली सोन्याची नगरी आज नाही, एवढाच मुद्दा मला सांगायचा होता. बोलत बोलत गेलो. आणि भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला एक वस्तू दिली, तिचं नाव आहे श्रीमद भगवत गीता. आता मला सांगा, गीता नाहीशी झाली का? उलट वाढली. शंकराचार्यांनी त्याच्यावर भाष्य केलं, मध्वाचार्यांनी भाष्य केलं, अनेक आचार्यांनी केलं, शेकडो ग्रंथ निर्माण झाले. त्याच गीतेवर गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट. ज्ञानेश्वरीचा अलंकार ज्ञानोबारांनी याच गीतेवर चढवला. म्हणून जे सत्य आहे ते कायम टिकतं
आणि ज्या मिथ्या गोष्टी आहे त्या परमेश्वरानं जरी दिल्या, धन हे अखेर नाशवान आहे आणि म्हणून देवानं सुद्धा देवाला दिलं, काही काळ ती सोन्याची नगरी राहिली, ती नाश पावली. म्हणजे देव जरी देऊ लागला तरी खोट्या गोष्टी टिकत नाही. पण संत, सद्गुरू किंवा परमात्मा ती सत्य वस्तू आम्हाला देतात, ती मात्र नाश पावत नाही. म्हणून तुम्ही सांभाळिले संती, मायबाप संतांनी आम्हाला संस्कार दिले. आज मला वाटतं या वावीच्या भूमीमध्ये आम्ही सर्व एवढ्या संख्येनं जमलोय. आमच्यासारख्या एक सामान्यांना ती सेवा करण्याचा योग येतोय. आपल्यासारखी मान्यवर बसलेली आहेत की त्या मान्यवर संतांनी जे काही सत्य परमार्थ त्यांच्या जीवनात मिळवला होता आहे त्याचं फल नाही का? त्यांनी जर परमार्थ केला नसता तर आज या भूमीत परमार्थ करण्याची प्रेरणा आम्हाला मिळाली असती का? म्हणून तुम्ही सांभाळिले संती, मायबाप संतांनी आमचा सांभाळ केला. भय निरसली खंती. नुसतं सत्यफल परमात्माच मिळाला नाही तर जीवनातील भय संपलं. कारण भय कशातून आहे? तुझे जब जब घडे तव तव संसार भय जोडे. द्वैतातून भय आहे आणि द्वैत हे अज्ञानातून आहे. मला वाटतं अज्ञान गेलं की द्वैत जाईल, द्वैत गेलं की भय जाईल. एका साधूनं आपल्या शिष्याला सांगितलं की बाळ, संध्याकाळ झाली, आता मला वाचायला काही दिसत नाही, माझा हा ग्रंथ माझ्या खोलीत ठेवून ये बघू. शिष्य आपल्या गुरुचं काम करायला म्हणून निघाला. संध्याकाळ होत चालली होती. ग्रंथ घेतला, गुरुजींच्या खोलीमध्ये ग्रंथ ठेवण्यासाठी गेला. पण तिथे गेल्यावर गुरुजींच्या खोलीत त्या टेबलावरती सर्प आहे असा त्याला भास झाला. नाही सर्पच आहे ही आता त्याला खात्रीच झाली आणि तो घाबरला. पळत पळत आला, गुरुजी गुरुजी तुमच्या खोलीत सर्प आहे. माझ्या खोलीत इतक्या मध्ये साप कशाला जाईल? नाही तू जरा चांगलं पहा, साप नसेल, जाऊन पहा. पुन्हा गेला, खडा मारून पाहिलाय, टाळ्या वाजून पाहिल्या, आवाज करून पाहिला, पण एवढं रगेल ते होतं, त्याला वाटत होतं की हे रगेल जनावर आहे नाही का? जनावर म्हणतात हे काय हलायल ते. पुन्हा आला, गुरुजी सर्प भयंकर रगेल आहे, तो काय हलत नाही. रस्त्याने नाही का काय माणसाला हॉर्न दिला तरी अजिबात नाही. 1 फूट आहे खरं म्हणजे मोटरसायकलला जागा किती लागते? 2 फुटाची. पण तो 10 फूट रस्त्यावर इकडे जातो आणि हॉर्न दिला तर मागच्याकडे वाटावरून पाहतो. समजून घ्यायचंय म्हशीचं किंवा जर्शीचं दूध पित असतो. गावरान मिळत नाही हे तरी काय करणार? दुसरं हे वागणार तरी कसं? संस्कार त्यातून आले. छोट्या छोट्या गोष्टी आहे पण त्यातून माणसाची मानसिकताच आज कळते आहे. मला असं वाटतं की आपल्याला या जगाला सौजन्य भाव शिकवावा लागेल. कारण सौजन्य संपत चाललंय म्हणून अडचणी वाढत चालल्या. रगेल आहे गुरुजी, ते काही साप जात नाही. गुरुजी म्हणले एक काम कर, हा कंदील आहे ना, जरा अंधार पडलाय, हा कंदील घेऊन जा. आणि आता बघ कंदील हातात घेतला आणि तो शिष्य पुन्हा तो ग्रंथ ठेवायला टेबलाजवळ आला. आता मात्र कंदील जसा जवळ घेऊन येत होता त्याचा भ्रम दूर झाला. कारण तिथे एक जाड दोरखंड पडलेलं होतं, तो साप नव्हता. हे सापाचं जे भय होतं ते कंदिलाच्या प्रकाशानं गेलं. ज्ञान मिळवलं गुरूंच्या द्वारा. तैशी गुरुकृपा उखा उजळली, ज्ञानाची वाट पली पडली, साम्याची वृद्धी उघडली, जयाची ये दिठी. माऊली म्हणतात गुरु कृपारूपी उषट काल जीवनामध्ये झाला की मग ज्ञानाची वाट पली पडली. ज्ञानाचं कोवळं ऊन जीवनात पडतं, अज्ञान समळ निघून जातं आणि ज्ञानाच्या प्रकाशामध्ये मग योग्य योग्य दिसू लागतं, अयोग्य अयोग्य वाटू लागतं. यासाठी संत महात्म्याने आमचा सांभाळ केल्यामुळे भय भय संपलं. कारण ज्ञान मिळालंय. आता ज्ञानातून द्वैत गेलं, द्वैतातून भय गेलं. ठीक आहे. खंत मानवी जीवनामध्ये सर्व काही निवारण करता येतं. पीडा दुःख अनेक गोष्टी निवारण करता येतात, पण ही खंत निवारण करणं फारच अवघड गोष्ट आहे. खंत म्हणजे उणीव. हे माझ्याकडे हे आहे पण ते नाही, आणि मला वाटतं हे आहे ते नाही, हे कधीच संपत नाही. म्हणजे अनेक गोष्टी भरून काढता येईल पण ही खंत, हा खेद हा संपत नाही. मला हे मिळालंय पण अजून जरा ते मिळालं असतं तर फार बरं झालं असतं. मला अमुक लाभ जीवनात झालाय पण आणखी एक सुभाषितकार छान सांगतात ना, निस्वो वष्टी शतम शतीदशतम लक्षम सहस्राधिको लक्षे क्षितिपालतां क्षितिपती चक्रे शतां वांछति चक्रेश सुरराजतां सुरपतिर्ब्रह्मास्पदं वांछति ब्रह्माशैव पदं शिवो हरिपदं याशावधिको गतः. मला काहीच नाही त्याला 10 रुपये तरी मिळाले वाटतं.
100 तरी मिळावं वाटतं. 100ला 1000, 1000ला लाख, लाखाला कोटी. आता हे थांबतं का? हे थांबतच नाही. कोटीच्या कोटी उड्डाणे हे चालूच असतात. मग मला हे पद मिळावं, त्यातून ते मिळावं, गावातून तालुक्यात, तालुक्यातून जिल्ह्यात, जिल्ह्यातून राज्यात, राज्यातून केंद्रात, केंद्रातून पुढे चंद्रात जाण्याची तयारी. म्हणजे मी इंद्र व्हावा, मी ब्रह्मदेव व्हावा, मी शंकर व्हावा आणि शिवो हरिपदम ह्याशावधिको गताः. अगदी मला हरिपदही मिळावं. याचा अर्थ म्हणजे गुरु महाराज म्हणायचे की या जगातली सर्व पद आणि धन एका माणसाला जरी आणून दिलं तरी तो म्हणणार नाही की मला हे पुरे झालंय. याचा अर्थ ही आशा फार मोठी आहे, हिचं व्याप्तीच एवढी प्रचंड आहे. आणि म्हणून खंत राहते जोपर्यंत फक्त आम्ही व्यवहार व्यवहार आणि व्यवहारातच चिंतन करत राहू. पण ही खंत केव्हा जाते? ज्यावेळेला संत भेटतात. संत भेटलं की मग जीवन तृप्त वाटू लागतं. आणि मग जगालाच काय पण देवाला सुद्धा काही मागण्याची इच्छा राहत नाही. काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असो. आणि हीच कृतार्थता महाराज तिसऱ्या चरणातून व्यक्त झालो. माणसं म्हणत असतात किती काही झालं तरी आता हा एवढं झालंय तेवढं झालं की मग संपलं. काय काही माणसं म्हणतात ना, नाही आता काय फक्त मुलांची लग्न तेवढी राहील तेवढे झालं का गंगात घोडे नारे. घोडे नाचत नाही, घोडे कोरडे. गंगात घोडे नाले, मुलांची लग्न झाली नाही म्हणलं आता काय जरा ज्याचं त्याचं जरा व्यवस्थित झालं. त्याचा अर्थ असा आहे की अनेक 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 गोष्टी तो करत राहतो. ती गवळण म्हणते ना,
बहुत कामे मज नाही आरानूक, एक सारिका तो पुढे उभे आजी काटोनी आले सकळीत, तवर चिरे आणि कवतुक आजी मी टाकून आले. देवाकडे यायचं ना काम उरकून येणंच होत नाही, कारण ते उरकत नाही, ते टाकावंच लागतं. मी आता हे उरकीन आणि मग येईल, ते उरकत नाही. माणसाचं जीवन उरकून जातंय पण ते काम उरकत नाही. आणि म्हणून कृतकृत्य झालो. महाराज म्हणतात संतांच्या समागमामध्ये कृतार्थ झालो. जी इच्छा केली होती परमात्म दर्शनाची, प्रभू भेटीची इच्छा होती, आज ती संत कृपेनं इच्छा केली ते पावलो. काय पावलो? जन्म आलो त्याचे, आजी फळ झाले साचे. हे 7 शब्द जो आहे ना हा परमात्म वाचक आहे. आणि इथे म्हणतात इच्छा केली ते पावलो, म्हणजे सत्य परमात्मा मिळाला, परमात्म दर्शन झालं. आणि आता परमात्माच जर आलाय, आता सूर्योदय झाल्यावर अंधाराची भीती राहते का? सूर्योदय झाला की अंधार आपोआपच नाहीसा होतो. तसं परमात्मा भेट झाली त्यानंतर काळाचं भय संपलंय सांगावं सुद्धा
आता करून शक्य तुम्ही सांभाळले संती भय निरसरी. काळ निराश करतो आपल्याला, काळ हताश करतो, काळ दुःखी बनवतो, पण एवढा आनंद हाती असल्यावर तुका म्हणे काळ आता करू न शके. निराश करणाऱ्या त्या काळावर, दुःखी करणाऱ्या त्या काळावर आणि मृत्यूच्या रूपाने संपवणाऱ्याही त्या काळावर याच भजनानं, याच सद्गुणानं, याच आनंदानं मात करता येते. मला वाटतं एवढाच सारांश जरी या अभंगाचा घेतला तरी पुरे आहे, कारण हेच सात फल आहे आणि संतांच्या द्वारा ते आम्हाला मिळत आहे. यासाठीच आम्ही संतांची पुण्यतिथी, त्यांच्या विचारांचं चिंतन, त्यांच्या मार्गाचं अनुसरण करण्याचा प्रयत्न करतोय. याच संतांच्या मार्गाने चालण्याचा प्रयास करूया आणि जे संतांनी मिळवलं, जो आनंद त्यांना प्राप्त झाला, त्या आनंदाचे आपणही भागीदार होऊया हीच प्रभूचरणी प्रार्थना करून आज पूज्य श्रद्धेय गुरुवर्य श्री रामगिरीजी महाराज यांच्या 13व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं संपन्न होणाऱ्या सप्ताहातील सेवा त्यांच्याच चरणी, सद्गुरूंच्या चरणी समर्पित करूया. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आणि आमचेही मार्गदर्शक असलेले ज्येष्ठ गुरुबंधू श्री हरिभक्तीपरायण पांडुरंग महाराज वावीकर, त्याचप्रमाणे उपस्थित माझी सर्व स्नेही गुणीजन मंडळी, या कार्यक्रमासाठी आवर्जून आलेले आमचे दुसरे गुरुबंधू माऊली महाराज निफाडवी खास करून आले, आमचे वाकचौरे महाराज नाशिकवरून त्यांच्या कुटुंबासह सहकार्यासह आले आणि आमची सर्व स्नेही मंडळी, सर्वांना धन्यवाद देऊन या ठिकाणी विठ्ठल जय जय